ॲप्रिसिएशन. कवितेचे नाव कंपॅरिझन्स. टायटल. या कवितेचे नाव आहे कंपॅरिझन्स. पोएट. या कवितेचे कवी कोण आहेत माहीत नाही म्हणून ॲनॉनिमस किंवा अननोन असे लिहिले जाते. राईम स्कीम. या कवितेची राईम स्कीम ठरवण्यासाठी कवितेच्या फर्स्ट स्टांजाचा विचार करूया. पहिल्या ओळीतील शेवटचा शब्द स्पेसशिप आहे, त्यासाठी ए हे अक्षर लिहू. दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द स्नेल आहे, तो स्पेसशिपशी यमक जुळत नाही म्हणून त्यासाठी बी लिहावा लागेल. तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द डायनासोर आहे, हा स्पेसशिपशी यमक जुळत नाही, तसेच तो स्नेलशीही यमक जुळत नाही म्हणून त्यासाठी सी लिहावा लागेल. त्यानंतर चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द नेल हा स्पेसशिपशी यमक जुळत नाही पण स्नेलशी यमक जुळतो, स्नेल नेल, म्हणून स्नेल साठी वापरलेले बी हे अक्षर नेल साठी वापरावे लागेल. अशा प्रकारे ए बी सी बी हा पॅटर्न तयार होईल. म्हणून या कवितेची राईम स्कीम ए बी सी बी ही आहे. फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेतील पहिल्या ओळीत एलिट्रेशन हा अलंकार आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. या ओळीमध्ये स्पेसशिप, स्लो आणि स्नेल या शब्दांमध्ये यस या अक्षराचा स हा साऊंड रिपीट झाला आहे. स उच्चाराच्या पुनरावृत्तीमुळे या ओळींमध्ये एलिट्रेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया. या कवितेचे नाव आहे कंपॅरिझन्स. कंपॅरिझन्स म्हणजे तुलना. या कवितेमध्ये कवीने दोन घटकांमध्ये तुलना केलेली आहे की ज्यांचे गुणधर्म एकमेकांच्या विरुद्ध आहेत. संपूर्ण जग हे अशा विरोधी किंवा वेगवेगळ्या घटकांनी भरलेले आहे. निसर्गामध्ये वेग, आकार, रचना, रंग यामध्ये प्रत्येक घटकांमध्ये वेगळेपणा आढळतो. तरी जगातील सर्व गोष्टी किंवा घटक वेगवेगळे असूनही महत्त्वाचे आहेत हे या कवितेमध्ये सांगितलेले आहे. This poem is about comparison between two things which are opposite in nature. The world is full of opposites. Poet describes different things in nature which are opposite in speed, size, shape, color, etc. But everything in the world is important.